राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद बोंगसे. राष्ट्राय स्वाहामध्ये स्वागत. असत्यमेव जयते अभिजित जोगांच्या पुस्तकावरचा हा पुढचा भाग फार महत्वाचा. महमूद गझनीची आक्रमण आणि संघर्ष. इतिहासामधले मडकी कशाला उकरायची? ते सगळे आता मुसलमान संपले, ते सगळे संपले, आता तर सगळे छान आहेत, आमच्या बाजूला तर किती चांगले मुसलमान राहतात. इतिहास विसरायचा नसतो मित्रांनो. इतिहास कधीच विसरायचा नसतो. तोच इतिहास सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि या पुस्तकाच्या आधारावर सगळं लॉजिकल आणि सगळं पुराव्यांनिशी लिहिलेलं आहे. या महमूद गझनीचे आक्रमण आणि काय भयानक त्याने हिंदूंचं केलंय. कधी आपल्या पूर्वजांचा अपमान विसरू नका. ऐका, इसवी सन 1001 ते 1027 वर्ष या गझनीनं भारतावर 17 वेळा आक्रमण केली. पण डावे इतिहासकार नेहमी अशी मखलाशी करतात की महमूदाचा उद्देश लुटालूट करून संपत्ती गोळा करण्याचा होता. त्याच्या मोहिमांमागील प्रेरणा धार्मिक नव्हे आर्थिक होती. अर्थातच धादांत खोट आहे. स्वतःला अभिमानानं बुत शिकन म्हणजे मूर्ती भंजक म्हणवून घेणाऱ्या महमूदनं अक्षरशः हजारो मंदिरांचा विध्वंस केलाय. मूर्त्या फोडल्या, त्यांचे तुकडे गझनीला नेऊन तेथील मशिदींच्या पायावर बसवलेत. मूर्त्यांचे तुकडे का? ज्यामुळे जाता येता मुसलमानांच्या पायाखाली आपल्या देवांच्या मूर्त्या तुडवल्या जाव्यात. या मोहिमांमध्ये कत्तली, बलात्कार, लुटालूट याचं तर प्रचंड थैमान घातलं. संपत्तीची लूट किती मोजतात करणं अशक्य. आकडे बघून डोळे भिरभिरतील. काय होता हो आपला देश. बघा ना, हिमाचल प्रदेशामधील नागरकोटच्या मंदिरामध्ये महमूदला 7 लाख सोन्याच्या मोहरा, 26,000 किलो सोनं, 75 किलो हिरेमाणके इतकी संपत्ती मिळाली. मथुरेच्या मंदिराचं वर्णन करताना इतिहासकार अल उद्बी म्हणतो, मथुरेचं प्रमुख मंदिर बांधून पूर्ण करण्यासाठी 200 वर्ष तरी किमान लागली असावीत. 10 कोटी दिनार खर्च आला असावा. दगडामध्ये बांधलेले सुंदर मंदिर, तिथलं अप्रतिम कोरीव काम पाहून महमूद थक्क झाला असेल. आतमध्ये 20 फूट उंचीच्या संपूर्ण सोन्याच्या 5 मूर्त्या, एकीला साधारण 50,000 दिनार किमतीच्या माणकांचे डोळे, दुसरीवरती 450 मिश्कल वजनाचा एक अद्वितीय नीलम सफायर बसवलेला होता. मंदिराच्या सौंदर्याचं वर्णन करणं तर अशक्यच. टनावारी सोनं, चांदी आणि हिरे माणकं काढून घेतल्यानंतर इतर शेकडो मंदिरांचं जे झालं तेच या मंदिराच्या नशिबी आलं. राख रांगोळी करून जमीनदोस्त करण्यात आलं. या मोहिमांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे लाखो स्त्री पुरुषांना गुलाम बनवून इराक, खुरासान, मध्य आशियातील गुलामांच्या बाजारपेठांमध्ये विकण्यात आलं. आपले पूर्वज आहेत हिंदूंनो, हे आपले पूर्वज आहेत. भले 10-20 पिढ्यांच्या मागचे असतील. तुमचे माझे कोणीतरी नातलग आहे. त्यांची विटंबना पुढचं वाचलेलं ना डोळ्यामध्ये पाणी येतं. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गुलाम उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या किमती 10 दिरहामच्या खाली आल्या. त्यामुळे भारतामध्ये उत्तम सामाजिक प्रतिष्ठा व पत असलेल्या लोकांना सर्वसामान्य मुसलमानांच्या पदरी गुलाम म्हणून राहावं लागलं. स्त्रियांच्या नशिबी तर याही पेक्षा वाईट म्हणजे कुंटण खाण्यामधलं आयुष्य आलं. या गुलामांच्या मध्य आशियाकडे प्रवास अतिशय खडतर अशा पर्वतराजींमधून होत असे. सततचा प्रवास आणि कडाक्याची थंडी सहन न झाल्यामुळे हजारो गुलामांचा प्रवासातच मृत्यू. या कथा ऐकूनच 14व्या शतकातील मोरक्कन प्रवासी इब्न बतुता यांनी या पर्वतराजींचं नामकरण हिंदू कुश म्हणजे किलर ऑफ हिंदूज असं केलं. आफ्रिकेतील लोकांना गुलामगिरीत ढकलल्याबद्दल अमेरिका, संपूर्ण जगानं त्यांची माफी मागितली. अमेरिकेत आजही त्याविषयी चळवळी सुरू आहेत. पण त्यांच्यापेक्षाही अधिक संख्येनं गुलाम बनवण्यात आलेल्या हिंदूंबद्दल एक अवाक्षर कोणीच काढत नाही. उलट असं काही झालंच नाही अशा प्रकारे हे डावे इतिहासातून या सगळ्या इतिहासाला पुसून टाकतात. या कारस्थानामध्ये परकीयांपेक्षा स्वकीयांचा वाटा सर्वात जास्त आहे. ही भयानक दुःखद गोष्ट आहे. इस्लामिक आणि डाव्या इतिहासकारांची आणखीन एक मखलाशी म्हणजे महमूद गझनी त्याला हवं तेव्हा भारतात यायचा. त्याला अडवण्याची कोणाची हिंमत नव्हती. त्यालाच भारतामध्ये आपलं साम्राज्य उभं करण्यामध्ये काही रस नव्हता. काय खोटारडा इतिहास शिकवला गेला बघा.
तो त्याला हवी तेवढी लूट करायचा आणि परत निघून जायचा. पण हे खरं होतं की त्याने खोरासान, इराण, इराक आणि मध्य आशियाचा बहुतेक सर्व भाग आपल्या हुकुमतीखाली आणून आपलं साम्राज्य उभं केलं होतं. भारतही आपल्या साम्राज्याला जोडला जावा अशीच त्याची इच्छा होती. महमूद गझनी हा एक अत्यंत युद्धकुशल रणधुरंधर सेनापती, याच्यात काही शंका नाही. पण त्यामुळेच तर त्याने भारतामध्ये अनेक मोठे विजय सुद्धा मिळवले. हिंदुशाही राज्यांचा प्रदेश, मुलतान, पंजाबचा पश्चिमेकडील काही भाग, येथेच त्याला आपले राज्य प्रस्थापित करता आलं. उर्वरित भारतात तो जरी लुटालूट करू शकला तरी तिथला प्रतिकार पूर्णपणे मोडून काढून तिथं आपलं राज्य प्रस्थापित करून स्थिर करणं त्याला कधीही जमलं नाही. सत्य हे आहे की महमूदशी अनेक हिंदू राजांनी कडवा संघर्ष केला आणि त्याला इथे स्थिरावू दिलं नाही. हिंदुशाही राज्याने महमूदशी केलेल्या संघर्षाबद्दल आपण वाचलं. त्यांच्याशी लढताना अनेक वेळा तो केवळ नशिबानं वाचला होता. त्यानंतर कलांजार आणि खजुराहो येथील चंदेला राजवटीचा राजा विद्याधर याने त्याला असाच कडवा प्रतिकार केलाय. कनौजचा गुर्जर प्रतिहार राजा राज्यपाल याने महमूद गझनीसमोर न लढताच शरणागती पत्करल्यामुळे संतापून विद्याधरनं त्याच्याशी युद्ध करून त्याला ठार केलं होतं. आणि हे ऐकून सन 1018 मध्ये महमूदने विद्याधराच्या राजावर आक्रमण केलं. त्याने विद्याधराला निरोप पाठवला की मुस्लिम धर्माचा स्वीकार करून शरण आलास तर तुझं राज्य वाचेल. त्याला विद्याधरनं उलटा निरोप पाठवला, मला यावर जे काही सांगायचे ते मी युद्ध भूमीवर सांगेन. युद्धाच्या वेळी विद्याधराच्या सैन्याचा अंदाज घेण्यासाठी महमूद एका उंच ठिकाणी गेला. निजामुद्दीन अहमद हा इतिहासकार म्हणतो, विद्याधराचं विशाल सैन्य पाहून त्याच्या उरात धडकी भरली. अंतर्मुख होऊन त्याने या मोहिमेची आखणी केल्याबद्दल स्वतःला दोष दिला आणि कपाळ जमिनीवर टेकवून विजयासाठी अल्लाची प्रार्थना केली. त्याच्या नशिबानं हिंदूंनी त्याच्यावर ताबडतोब हल्ला केला नाही व ते त्याच्याकडून पहिली खेळी होण्याची वाट बघत बसले. आणि याचा फायदा घेऊन महमूदने युद्ध न करता गझनीकडे काढता पाय घेतला. मनातून हार मानलेल्या महमूदचा पाठलाग करून हिंदू सैन्य त्याचा विध्वंस करू शकलं असतं, पण माघार घेणाऱ्या सैन्यावर वार करायचा नाही ही राजपुतांची हिंदूंची धर्मयुद्धाची संकल्पना आडवी आली आणि महमूद एका अत्यंत बिकट परिस्थितीतून पुन्हा एकदा आश्चर्यकारकरित्या बचावला. युद्धात जिंकण्यासाठी युद्ध कौशल्य, नेतृत्व, व्यूहरचना, पराक्रम, आधुनिक युद्धतंत्र व शस्त्रास्त्र याबरोबर नशीबही लागतं. हेच खरं. हिंदुशाही राजांबरोबर लढताना महमूदला नशिबानं बराच वेळेला साथ दिली. चंदेलांशी गाठ पडली तेव्हाही नशीबच त्याच्या मदतीला धावून आलं. इसवी सन 1022 मध्ये त्याने पुन्हा एकदा चंदेला राजवटीवर हल्ला करून ग्वाल्हेरच्या किल्ल्याला वेढा घातला. पण 40 दिवस थांबूनही काही प्रगती होत नाही म्हटल्यावर त्याने कलंजारकडे मोर्चा वळवला. तुंबळ युद्धानंतरही कोणीच हार मानत नाही हे पाहून दोन्ही बाजूनी तह मान्य केला. मुस्लिम इतिहासकारांनी हा तह म्हणजे चंदेलाने महमूदला दिलेली खंडणी होती असे प्रतिपादन केलं. यानंतर तो कधीही चंदेलाच्या वाटेला गेला नाही. याचा अर्थ त्यांना हरवण्याचा विश्वास त्याला वाटत नव्हता. असा आहे आपला इतिहास. पण माहित नाही आम्हाला. म्हणून मी या पुस्तकाचे छोटे छोटे भाग करतोय, 5-6 मिनिटाचे, 3 मिनिटाचे, 4 मिनिटाचे. वाचत नाही ना आपण, निदान ऐकूया तरी, बघूया तरी. इथंच थांबतो. पुढच्या भागात असत्यमेव जयते. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.